घरांच्या पडझडीच्या नुकसानीकडे दुर्लक्ष, 624 नुकसानग्रस्तांना निधीची प्रतीक्षा। रायगड जिल्ह्यातील 624 घरांची पडझड जून व जुलै 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे झाली। मात्र 10 महिने होऊनही शासनाकडून निधीच मिळाला नसल्याची बाब समोर आली आहे। शासनाकडून निधी आला नसल्याने भरपाई देऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया तहसील कार्यालयांकडून व्यक्त होत आहे। या पडझडीची नुकसान भरपाई देण्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने नागरिकांकडून नाराजीचे सूर उमटत आहेत। रायगड जिल्ह्यात मागील वर्षी जून व जुलैला अतिवृष्टी झाली। अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली। जून 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये 248 घरांची पडझड झाली। त्यात 226 पक्के व 22 कच्च्या घरांचे नुकसान झाले। जुलै 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये 376 घरांचे नुकसान झाले। त्यात 333 पक्के आणि 43 कच्च्या घरांची पडझड झाली। काही घरांचे नुकसान 25% तर काही घरांचे नुकसान 50%हून अधिक, तर काही घरे पूर्णतः कोसळून गेल्याची घटना घडली। या अतिवृष्टीचा मसळा, पोलादपूर, पेण, पनवेल, कर्जत, रोहा, अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड या तालुक्यांना मोठा फटका बसला। जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला पाठवला। या अतिवृष्टीमध्ये 624 घरांचे नुकसान झाले होते। 55 लाखहून अधिक नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती। शासनाकडून 2 महिन्यात नुकसान भरपाई मिळेल अशी आशा नुकसानग्रस्तांना होती, परंतु नुकसानग्रस्तांची राज्य सरकारने घोर निराशा केली। भरपाईसाठी तहसील कार्यालयात जाऊन नुकसानग्रस्तांनी चपला झिजवल्या, परंतु सरकारकडून निधी प्राप्तच झाली नाही। घरांची पडझड होऊन 10 महिने होत आली आहेत, मात्र अजूनपर्यंत नुकसानग्रस्तांची झोळी रिकामीच असल्याचे चित्र दिसून आले आहे। राज्यासह रायगड जिल्हा परिषदेवर महायुतीचे सरकार आहे। रायगड जिल्ह्यामध्ये 2 खासदार, 2 मंत्री, विधानसभा आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आहेत। हे सर्व घरांची पडझड झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी भरपाईचा निधी आणण्यासाठी प्रयत्न करतील का, असा प्रश्न जनमानसातून उमटत आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।